भारताला कृषी क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा, कोट्यावधींच्या अन्न सुरक्षेची काळजी वाहणारा, तसंच शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेला महान सुपुत्र आज भारत मातेनं गमावलाय. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण ज्येष्ठ वैज्ञानिक कृषी तज्ज्ञ डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉक्टर स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की भारताची कृषी क्षेत्रातील मृदा व जलसंधारण क्षेत्रातील प्रगती ही डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अखंड साधनेचं फलित आहे. त्यांच्या संशोधनाच्या आधारावर भारतानं अन्नधान्य स्वयंपूर्णता प्राप्त केली. डॉक्टर स्वामीनाथन यांनी शेतमजूर, शेतकरी ते कॉर्पोरेट फार्मिंग याविषयी त्यांनी मांडणी केली. भारतीय हरित क्रांतीचे जनक हे बिरुद त्यांनी अखंडपणे एक व्रत म्हणून सांभाळलं. जागतिक स्तरावर डॉक्टर स्वामीनाथन ही आपल्या भारतीयांची एक महान बौद्धिक संपदा म्हणून पाहिले जात होते. अशा या भारत मातेच्या महान सुपुत्राचं निधन देशाचं मोठं नुकसान आहे. भारताच्या हरित क्रांतीचे जनक, ज्येष्ठ शेती तज्ज्ञ व सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या निधनानं भारताला अन्नधान्यात आत्मनिर्भर करणारा महान शास्त्रज्ञ हरपला. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करतानाही त्यांनी शेतकरी हित जपण्याचं महत्त्वाचं कार्य केलं. 2004 साली स्वामीनाथन यांनी राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही कार्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 2006 मध्ये किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP बाबत त्यांनी काही शिफारसी केल्या होत्या. उत्पादन मूल्याच्या 1.5 पट हमीभाव देण्याच्या त्यांच्या शिफारसींची अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये केली. डॉक्टर स्वामीनाथन यांच्या निधनानं नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपलाय. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांचा सिंहाचा वाटा आहे. भारताच्या कपाळावरचा अन्नधान्य टंचाईचा कलंक पुसून देशातील गरीब शेतकऱ्यांना संकरित बियाण्यांच्या माध्यमातून अधिक उत्पादनाचा मूलमंत्र त्यांनी दिला. त्यांच्या निधनानं देशाच्या पहिल्या हरित क्रांतीचा जनक हरपलाय अशा शोकभावना व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात, डॉक्टर स्वामीनाथन यांनी भारतातील अल्पभूधारक, कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांचा शोध लावला. या संकरित वाणांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या पहिल्या हरित क्रांती अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील सहभागी करून घेतलं. देशाच्या पहिल्या हरित क्रांती कार्यक्रमात त्यांनी देशातील अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यालाही जोडलं. या हरित क्रांतीनं भारताला जगातील अन्न टंचाई असलेला देश या कलंकातून मुक्तता मिळाली. त्यांचे निधन ही भारतीय कृषी क्षेत्राची मोठी हानी आहे. देशाच्या पहिल्या हरित क्रांतीच्या प्रणेत्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर स्वामीनाथन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.